तो आले ना किती, बापरे, 2 लाख. हा, आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या. मुंबईतून, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला. दाऊदची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यातली गुंतवणूक जी पळून नेली, जो रोजगार पळून नेला, तो मुख्यमंत्र्यांनी जर इथे आणला तर त्यांचा खरा मराठीपणा आम्हाला दिसेल. अनेक प्रकल्प गुजरातला गेले, अनेक आपल्या आर्थिक संस्था गुजरातला पळून गेल्या. आजही मुंबईला ओरबडण्याचं काम सुरू आहे. महानंदासारखा प्रकल्प, दुग्ध प्रकल्प राज्याचा, बरं का, त्याची सूत्र गुजरातकडे जातात. म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या, दूध उत्पादक, त्या गुजरातकडे जातात. या अनेक गोष्टी अशा आहेत. मुख्यमंत्री दावोसला जाऊन काय करत होते, त्यांची संपूर्ण गँग, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. सरकारी तुजेरीवर त्याचा किती भार पडला हे आम्हाला पाहायचं नाही. दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्या समोर एकच आकडा आहे. दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा. या 8,000 कोटीच्या अँब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील, बरं का, तर हे महाराष्ट्रातील दुर्दैव आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.